आता मी एखादा काढला आंबा तर तू सांगू शकशील की हा खराब आहे की चांगला आहे? ओके, तर बघूया आता. प्रसन्न आता मी काढणार तो आंबो, सांगतो लो खराब निघात की चांगलो असतात तो. तर ह्यो सिलेक्ट केलंय मी, तर आता बघू. हा आंबा इथून थोडासा डॅमेज असेल, या बाजून चांगला असेल. तर मित्रांनो बघूया. बरोबर, डॅमेज आहे आणि बाजू चांगली. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. देवगड म्हटला की देवगड हापूस जगप्रसिद्ध असा, आणि आज आपण इलो माझ्या मागे बघता तिकडे प्रसन्नच्या फार्म हाऊसवरती, म्हणजे वाडा या ठिकाणी, ज्या ठिकाणी प्रसन्न आपली जे काही आंबे असतात ते या फार्म हाऊसवरती आणता बागेतले, आणि या ठिकाणी त्या आंब्यांची भरणी केली जातात. कशा प्रकारे आंबे सिलेक्ट केले जातात तर या आपण व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो चला, तुम्ही बघता तिकडे चालू हा काम, आणि आता आपण थोड्याच वेळात प्रसन्नाची पण भेट घेणार आहोत आणि कशा प्रकारे इकडे काम चालता ता बघणार असो. कशा प्रकारे कुठल्या दर्जाचो आंबो असता तर या ठिकाणी आपण बघणार आहोत. देवगड म्हटलं की देवगड हापूस जगप्रसिद्ध असा, आणि तो आपल्या या ठिकाणी बघूक मिळणारा. तर मित्रांनो चला, व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर हे बघा, आता बागेतून जे आणलेले असतात आंबे ते आता या ठिकाणी उतरवले जातात. वेगवेगळ्या बागेतून हे सगळे आंबे आणले जातात आणि या ठिकाणी या फार्म हाऊसवरती आणले जातात, आणि मग याचा सॉर्टिंग केला जातं, आणि मग हे पिकत घालूचे असतील म्हणा किंवा मार्केटला पाठवायचे असतील म्हणा तर या ठिकाणाहून पाठवले जातात. तर मित्रांनो, आपल्यासोबत असा प्रसन्न. तर प्रसन्न, या आंबा व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी झाली, ज्याच्यामुळे तुका प्रेरणा मिळाली, त्याच्यामुळे तू या व्यवसायात उतरलंस, की तुझ्या वडिलोपार्जित ह्यो व्यवसाय होतो, तर ता आमका जाणून घेऊचा. माझ्या पणजोबांनी साधारण इथे कलम लावायला जोरात सुरुवात केली. त्यानंतर माझे आजोबा या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक बागा निर्माण केल्या. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर नावरूपाला आणला. आता व्यवसाय वडील बघतायत, मी वडिलांना मदत करतो. माझा व्यवसाय वेगळा नाही आहे, व्यवसाय वडिलांचाच आहे. मी फक्त त्यांना आता मदत म्हणून मी त्यांना इथे करतो. म्हणजे त्यांच्या हाताखाली राहून मी इथे आता शिकतो त्यांच्या. बरोबर, म्हणजे त्यांचे अनुभव तू घेऊन शिकत. होय होय, मालक तेच आहेत, मी असिस्टंट आहे. असिस्टंट तो मालक म्हणा. बरोबर, पण त्यांच्याकडनं शिकण्यासाठी मी त्यांच्या हाताखाली काम करतो. तर बागेतून तोडलेलं आंबो इकडे आणलं जातं आणि मग इकडे सॉर्टिंग वगैरे करून मग पिकत घालूचं असत म्हणा किंवा बाहेर पाठवायचं असतं, तर पुढची प्रोसेस तुला मी तिथे दाखवतो. ओके. झाडावरनं तोडून हा माल तोडल्यानंतर सुद्धा त्याला ऊन लागतं कामा नये, ह्याची दखल घ्यायला लागते. कारण हापूस आंब्याची स्किन पातळ असते. त्यानंतर आणून मग इथे असे ते मोडायचे, त्याची बिटकी असेल ती बाजूला टाकायची. हा थोडा डागी आंबा असेल, असा डाग पडलेला नैसर्गिक, तो बाजूला डागीत टाकायचा. आणि जो आंबा स्वच्छ असेल तो आंबा मग अशा 2 बोटात धरायचा. ओके. पूर्वीचे लोक आंब्याला असा हात लावत नव्हते, आता आपण लावतो तसं. आंबा हा 2 बोटात धरायची पूर्वी पद्धत होती. पण 2 बोटात कशासाठी धरायचा, म्हणजे हे त्याच्यावरचं ते लश्कर आहे, असं ते लश्कर जाता कामा नाही. ओके. आंबा जसा जसा मॅच्युअर होत जातो तसं तसं त्याला एक प्रकारचं लश्कर येते. ते लश्कर वरचं जाता कामा नाही. ओके, वरची ती लेअर असते ती जाता नाही. आंब्याला बोटं बिटं पूर्वी कोण लावत नव्हते. बरोबर, 2 बोटात आंबा धरायचा आणि तो बाजूला ठेवायचा, अशी पूर्वी पद्धत होती. आता जमेल तसं चालू आहे. हे सगळं इथे सॉर्टिंग झाल्यानंतर प्रत्येक आंब्याच्या 8 वजनानुसार प्रतवारी होते. ती जी तिथे मुलं बसली आहेत, ओके, ती वजनानुसार आंब्याचे 8 ग्रेड करतात. असं समजणार आहे, हा आंबा आहे तो 350+ आहे, तो आंबा 300, 350 आहे.
तो आंबा 275 ते 300. ओके. तो 250 म्हणजे वजनानुसार 25 ग्रॅमच्या वजनानुसार हां. या आंब्याचं ग्रेडिंग केलं जातं. ओके. हे एकदा ग्रेडिंग केलं की डायरेक्ट हा फायनल पिकवायला आंबा पुढे जातो. हां. मग हा असं करड गवत म्हणतात त्याला. हां. हे गवत घ्यायचं, क्रेट घ्यायचे, जे काय त्याचं ग्रेडिंग असेल त्याप्रमाणे ते पेटीत ते आंबे पिकतात. ग्रेडिंगनुसार. ग्रेडिंग करून आंबे आपण बांधून घेतो. सगळे असं बाजूला लावतो. हे आता ग्रेडिंग केलेले आहेत ना. हे आंबे सगळे ग्रेडिंग केलेले. तर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी प्रसन्न सांगितल्याप्रमाणे या वजन काट्यावरती आंब्याचं वजन केलं जातं आणि त्यानुसार हे बघा या ठिकाणी ह्या प्रत्येक वजनानुसार या ठिकाणी ह्यो प्रत्येक आंबो प्रत्येक क्रेटमध्ये ठेवलं जातं. कारण सेम आंबो प्रत्येक पेटी भरताना सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यासाठी प्रत्येक पेटी सेम वजनाचं आंबो जाऊसाठी ही सगळी ग्रेडिंग केली जातं आणि अशाच प्रकारे आता इकडे पुढे काम चालू आहे. तर प्रसन्न या ठिकाणी आता आपण बघतो ग्रेडिंग केलं जातं, पण ग्रेडिंग केल्यामुळे नेमकं फायदो काय होता हे आपल्या जाणून घेऊचा. तर आपल्या सबस्क्रायबरांसाठी पण ही महत्त्वाची बात म्हणजे गोष्ट की या ग्रेडिंग कशासाठी केलं जातं आणि का महत्त्वाचा. टोटल 8 प्रकारचे आंबे आपण ग्रेड करतो. ग्रेडिंग केल्याचा फायदा असा होतो की देवगडचे आंबे डझनावर विकले जातात. बरोबर. एक आंबा समजा तुम्ही 300 ग्रॅमचा घेतला आणि एक आंबा 150 ग्रॅमचा घेतला, तर घेणारा माणूस नाराज होतो, विश्वासार्हता कमी होते. बरोबर. आणि ह्या आंब्याला साल पातळ असल्यामुळे वाहतुकीमध्ये फिटिंग येणं एक गरजेचं आहे. त्याला मार लागून चालत नाही. एकमेकांवर आंबे आदळले तर मार लागतो. हे फिटिंग कधी येतं की जेव्हा वजन काट्यावर ते आंबे टाकून 25 ग्रॅम 30 ग्रॅम 40 ग्रॅम जे काय तुमचे काटे फिक्स केलेले आहेत त्या नियमानुसार जेव्हा तुम्ही ते आंबे सॉर्टिंग करता तेव्हा ती पेटी दिसायला एकसारखी दिसते. विकणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचं नुकसान होतं. बरोबर. घेणारा म्हणेल एक आंबा छोटा दिला एक मोठा दिला. बरोबर. सांगतात सांगतो 250 ते 350 ग्रॅमचे आंबे आहेत, त्याचा रेट बाबा अमुक आहे. बरोबर. मग ही विश्वासार्हता मेंटेन कशी राहील तर ग्रेडिंग केल्यामुळे. बरोबर. एक आंबा लहान एक आंबा मोठा घेतला तर खोका तो लूज लागेल किंवा अति घट्ट लागेल. बरोबर. अति घट्ट सुद्धा पिके आंब्याला चालत नाही आणि अति लूज लागून ते आंबे हलत जाऊन परत मार लागतो. बरोबर. ह्या ग्रेडिंगनुसार जर पेटी तुम्ही फिट केलात तर ती एकदम घट्ट पेटी पडणार. आवश्यक ते एवढे ते आंबे घट्ट राहिल्यामुळे प्रवासात ते आंबे हलणार नाही. बरोबर. त्याचा चांगला फायदा होतो. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आंब्याचं ह्यो देठ ठेवलं जातं, म्हणजे तोडणी करताना सुद्धा आंब्याचं देठ ठेवणं का महत्वाचं कारण आपण सरळ ओढून पण काढू शकत असतो, म्हणजे ओढून पण काढू शकू. लक्षात घे, हे जे आंबा आहे काजू आहे बिब्बा आहे चारोळी आहे ही सगळी झाडं एका फॅमिलीतली आहेत. ह्या फॅमिलीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा जो लॅटेक्स आहे कोरॅशियस आहे. थोडक्यात ज्वलनशील म्हणतात मराठीत. अगदी बरोबर. परफेक्ट शब्द नाही पण सोपा शब्द आहे. हा डीक ह्याला समजा इथे लागला तर ह्या आंब्यावर पिकल्यानंतर एक डाग दिसतात. जरी तो आंबा आतून चांगला असला तरी घाणेरडा दिसताना. बरोबर. मग तो ग्राहक घेताना नाराज होतो की बाबा काळा डाग पडलेला आंबा आम्ही कसा घ्यायचा. डागी आंबो. त्याच्यामुळे तो आंबा डागी होऊ नये आणि पिकल्यानंतर खराब दिसू नये. बरोबर. म्हणून त्याचं देठ सांभाळून ठेवायचं. तर आपल्याकडे काही पिकलेले आंबे सुद्धा असतात काय ते आपल्याला बघूक मिळतील. तर चला मित्रांनो आता आपण पिकलेले आंबे सुद्धा बघूया कशा प्रकारे आडी घातली जातात पिक्या आंब्यांची. प्रसन्नकडून आता आपण थोड्याच वेळात बघणार असो. तर मित्रांनो आता आपण येलो प्रसन्न सोबत हे पिके आंब्याची ज्या ठिकाणी आडीओ घातलेली असतात त्या ठिकाणी आता आपण इलो. तर पिके आंबे म्हणजे हिरवे कच्चे आंबे असतात ते पिकवची प्रोसेस कशी असता प्रसन्न. हे भाताच्या पेंड्यामध्ये आपण ह्या आड्या घालतो. ओके. सगळ्यात मोठा विषय काढणीचा. हापूस आंब्याला अंडर मॅच्युरिटी केली 85% मॅच्युरिटीच्या खाली समजा हापूसचे आंबे काढले तर ते पिकवता येतात. मग त्याला कोण गॅस ठेवतं कोण आणखीन काय करतं कोण नुसते गवतात ठेवलात तरी ते काही लेट होऊन पिकतील पण त्याला ती गोडी येत नाही. आणि 95% मॅच्युरिटीच्या वरती समजा आपण आंबे काढले तरी ते आंबे आतनं खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे 95% मॅच्युरिटी झाल्यावरती काढले तर तरी पण आंबे ते आतनं खराब होतात. त्याला ओव्हर मॅच्युअर म्हणतात. ओके. म्हणजे थोडक्यात माणसासारखं आहे रे. की मुलीचं लग्नाचं वय बाबा 14-15 पण असू नये आणि 35-40 पण असू नये. 25-26 काय असेल ते योग्य आहे. योग्य गोष्टी झाल्या पाहिजे. ते 95% मॅच्युरिटीचा आंबा काढला बरोबर तर तो खायला पिकायला सर्वोत्तम मानला जातो. आता बघ आता तुला थोडक्यात सांगतो. ह्या आंब्याची जर मॅच्युरिटी समजा जास्ती झाली तर हा आंबा आतनं खराब येण्याची एक शक्यता मला वाटते. सांगतो बघूया आता.
हा आता इथून आंबा उतरत चालला, होय. पूर्ण खराब नाही निघालाय पण आता उतरत चालला. हा बघ, झाला मिळाला. हा इथून खराब झाला. पण आता या हाताला थोडं गेसिंग येतं. पण प्रसन्न, मी आता तुझे फेसबुकवरती व्हिडिओ बघितलंय, हां. तर तू गेस करतस आंबो, त्या तो गेस केलेला आंबो असतात, जो सिलेक्ट केलेलो असतात, ह्यो सांगितलंस खराब निघणार, तर तो खराबच निघता. हो. म्हणजे हे तुझे अनुभव कुठून आणि कसे काय? हे आता कसं आहे, हे वडिलांकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यात शिकायला मिळाल्या. हां त्यांच्या हाताखाली मी वावरत असल्यामुळे आमचे आता जुने अनेक कामगार आहेत जे 35-40 वर्ष याच्यामध्ये काम करतात. हां तर त्यांच्याकडून मी शिकलो. हां. हे काय स्वतः मी कुठून शिकून आलो, मी शोध लावला असं माझं म्हणणं नाही. बरोबर. आता आपल्याकडे अनेक शेतकरी असतील हां किंवा विद्यार्थी जोशी साहेब असतील, शैलेश बोंडाळे असतील, आमचे पडेलचे गावकर असतील, हां. मिलेश बानकर आहेत, ओके प्रकाश दातार आहेत. ओके. काय अडलं तर मी ह्या व्यक्तींकडे जाऊन शिकून येतो. मार्गदर्शन. ते इथे आले तर मला मन मोकळेपणाने सांगतात. हां. त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवातून याच्यात शिकलेल्या आहेत. ते मला मन मोकळेपणाने सांगतात. 100 वाक्य सांगायची गरज नाही. बरोबर. त्यातली 4 वाक्य सांगतात ती आपल्यासाठी महत्वाची असतात. हां. पहिल्यांदा मी हे सगळं करताना जोशी साहेबांना फोन करायचो, विद्यार्थी जोशी साहेब. हां. हे सगळं त्यांनी मला याच्यात सांगितलेलं आहे पूर्वीपासून. हां. बाकी घरी तर वडिलांनी सगळं शिकवलेलं आहे बरोबर. त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अडचण येत नाही. पण खराब निघणार हे कसं काय तू गेस करतो? म्हणजे खराब कसं? निघाला. आणि मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो की हां. जे स्कॅनिंग मशीन आहे, हां. आंबा उत्पादक संस्थेमध्ये आहे बरोबर. किंवा आमचं सचिन देवधर साहेबांचं आहे, या दोन्ही स्कॅनिंगचे रिपोर्ट चांगले आहेत. हो. मला ओके. अति महत्वाच्या ऑर्डर असतात, बल्कमध्ये माल असतो, हां. तेव्हा मी सरळ मशीनवर स्कॅन. स्कॅन. हां. दोन्ही मशीनचे रिपोर्ट चांगले आहेत. दोघांची सेवा अति उत्तम आहे. बरोबर. हां. त्याच्यामुळे जे कोण शेतकरी ऐकत असतील देवधर साहेबांकडे किंवा संस्थेमध्ये, बरोबर. त्यांची वेळ घेऊन तुम्ही स्कॅनिंग करून आणू शकता. हां. बाकी आता आम्ही अंदाजान ओळखतो पहिल्यापासून, हातात घेतला हां. एक प्रकारचा फील येतो आंब्याला. पण आता मी एखादा काढला आंबा तर तू सांगू शकशील की हा खराब आहे की चांगला सांगेन आहे? ओके. सांगेन. तर बघूया आता कुठला प्रसन्न. random काढ. आता मी काढणार तो आंबो, सांगतो खराब निघात की चांगलो असतात तो. तर ह्यो सिलेक्ट केलंय मी, तर आता बघू. हा आंबा इथून थोडासा डॅमेज असेल, या बाजून चांगला असेल. तर मित्रांनो बघूया. बरोबर. इथून डॅमेज आहे आणि बाजू चांगली. एक नंबर. त्यासाठी दुसरा एक विषय सांगायचा राहिला बोलण्याच्या ओघात, की पोटॅश आणि कॅल्शियम ह्या गोष्टींची झाडामध्ये डिफिशियन्सी झाली तर काही वेळा अडचणी वाढू शकतात. साख्याचं प्रमाण. झाडाला हे नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी झाडाचा कार्बन वाढणं गरजेचं आहे. म्हणजे झाडाला जंगलातला पालापाचोळा, आंब्याचाच गोळा केलेला पालापाचोळा, देशी गाईचं शेण, हे सगळं वाढवल्यानंतर जमिनीचा कार्बन चांगला वाढेल. कार्बन वाढला की या डिफिशियन्सी आपोआप कव्हर व्हायला मदत होते. मी मुद्दाम तुम्हाला नाव घेऊन सांगतो की माझ्या दृष्टीने उत्तम आंबे कुठले असतील तर निलेश गुरव साहेब आहेत मुणग्याला. ते चांगलं मल्चिंग करतात. अतिशय खायला आंबा चवीला गोड आहे, कारण झाडाच्या मातीमध्ये ताकद आहे. जे चांगलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे गुरव साहेबांकडे कधीतरी मुद्दाम व्हिडिओ करायला जा. ओके. मी नंबर देतो. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे शेती पद्धती जी काय आहे ती त्यांची अतिशय उत्तम आहे. बरोबर. हिंदळ्याला एक कुंभार म्हणून आहेत, अतिशय चांगल्या प्रकारची शेती करतात. झाडांची मेहनत चांगली करतात, जमिनीची मशागत चांगली करतात. त्याच्यामुळे आंब्याची क्वालिटी त्यांची अतिउत्तम आहे. बरोबर. म्हणजे माझ्या आंब्याला समजा मी एक 10 पैकी 9 मार्क दिले, 8 मार्क दिले, तर मी त्यांना 10 पैकी 10 देईन. ओके. 100%. 100%. हो आहे. पण सेंद्रिय शेती ही महत्वाची, थोडक्यात असं म्हणावं लागेल. हा म्हणजे कसं आहे, केमिकलचा वापर, आता माझं मत मी सांगतो तुला, केमिकलचा वापर हा मर्यादित केला पाहिजे, प्रमाणात केला पाहिजे. बरोबर. कुठलीही गोष्ट, आता जेवण सुद्धा तू अति जेवलास तर ते विष आहे. बरोबर. पण विष सुद्धा अल्प प्रमाणात घेतलंस तर ते अमृत आहे. बरोबर. औषध आहे. औषध. आता आपल्या आयुर्वेदात अनेक विष सुद्धा अल्प प्रमाणात औषध म्हणून वापरतात. बरोबर. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीला बॅन करावं असं मी म्हणत नाही, पण त्याचा मर्यादित वापर केला तर शेती जिवंत राहिली पाहिजे. बरोबर. आणि लोकांचं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. आता हे का करायचं, तर पूर्वी दिवाळीला थंडी पडायची, आता थंडी पडते का? नाही. मग तो मोर कसा येणार? बरोबर. पूर्वी लोक काकडत आतील असं म्हणायची पद्धत होती. आता थंडीच पडत नाही. मग थंडी पडली नाही तर झाडाला मोर येण्याची ही कशी वाढणार? बरोबर. काही वेळा खतांच्या फवारण्या करणं, हार्मोनचा वापर करणं, ह्या गोष्टी राहिल्या तर कराव्या लागतात. आता कोण म्हणत असेल मी करतच नाही, त्याचं मोठेपण आहे. बरोबर. तर प्रसन्न, मी हे आता पेटी आई क्रेटमध्ये भरलेली बघतोय, तर ह्या वेगळा माझ्यासाठी आहे. तर तू
कशासाठी अशा प्रकारची ही भरणी करतस? हे क्रेट एकतर वाहतुकीला सोपे पडतात, हम्म, सगळी साईज त्याची परफेक्ट होते. हम्म, लाकडी खोके ठोकायला लागतात, ते वेळ मोडतो. हम्म, लाकडी खोके भरणं पण कठीण असतं. पूर्वी त्या ट्रंकांमध्ये माल असायचा, हां त्या ट्रंकांमध्ये माल जाताना आता गरम होतो, हां त्याच्यामुळे ह्याला प्रॉपर व्हेंटिलेशन मिळतं, हां. स्टॅकिंग चांगलं होतं हां, आणि लाकडी खोके ठोकायला वेळ लागत नाही. हम्म. ट्रंका चेपायच्या, त्यांचे आकार बदलायचे, बरोबर. त्याच्यामुळे ते आंब्याचं फिटिंग परफेक्ट यायचं नाही. हम्म, म्हणजे ट्रंका परत सरळ करून घ्या, ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागायचा. हम्म, आता हँडी झालं हे. हम्म. म्हणजे वाहतुकीसाठी पण आणि एकदम सुलभ. uniformity आली ना की बाबा हा 19चा क्रेट असला माझा, हां की त्याचं वजन समजा बाबा 17 किलो आलं, तर तुझंही 17च येणार. बरोबर. लहान मोठे ट्रंक असतात, लाकडी खोक्यात फिटिंग weight पण बदलतं. होत नाही ते. हां सगळं एकसारखं फिटिंग येतं प्रत्येक. बरोबर. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने समजा सांगितलं बाबा ह्या क्रेटमधनं मला आंबे द्या, हम्म. तर सगळे आंबे सारखे येतात. बरोबर. अशा प्रकारे हे प्रसन्नाच्या फार्म हाऊसवरती काम चालतात देवगड हापूसचा. तर देवगड हापूस म्हटलं की जग प्रसिद्ध. आणि तर मित्रांनो, जर तुमका प्रसन्नकडून आंबे घेऊचे असतील तर मी तुमका कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे. आणि खूप सुंदर प्रकारे असा नियोजन केलेला आणि सुंदर प्रकारे इकडे आंबे उपलब्ध असत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.